भरपूर आहे. संघटनेला एवढे लोक खूप असतात, एवढ्या लोकांमध्ये जर एक आंदोलन उचललं, तुम्हाला सांगतो आपण मुख्यमंत्री सुद्धा काम पडू, एवढे लोक इथं. त्याच्यामुळं गणराज तुमची वैयक्तिक जबाबदारी प्रदेश सरचिटणीस प्रदेश चिटणीस आहात तुम्ही. या जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये तुमचं लक्ष असलं, तुम्हाला वरिष्ठ पदाधिकारी केलं याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काम करून घेतलं पाहिजे या लोकांकडून. तुम्ही नेते, तुम्ही नेत्यांच्या भूमिकेत राहा, तुम्ही यांच्या सगळ्यांकडून कामं करून घ्या. भाऊ तुम्हालाही चांगलं पद आहे, तर तुम्हाला आज आपलं तुमचं परत आपण पद करतो या जिल्ह्यामध्ये. तुम्ही जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करा. जिल्हा प्रमुखाच्या संपर्क प्रमुख हे सगळे नवीन जिल्हा प्रमुख, कारण तुम्ही जिल्हा प्रमुख होते, तुम्हाला माहिती आहे काम कसं उभं करायचं. या सगळ्या नवीन जिल्हा प्रमुखांकडून तुम्ही काम करून घ्या. धनराज तुम्ही भाऊ जगताप यांच्याकडून काम करून घ्या. तुमच्या हाताखाली माणसं बघा, आता हर्षद भोसले या ठिकाणी बसलेले, आपला काय नाव यादव, ओंकार यादव या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर दुबल आहे. या सगळ्या टीम कडून, ही सगळी टीम जिल्ह्याची, तुम्ही यांच्याकडून सगळे काम वर्किंग करून घ्या. माझ्याकडे माणूस येईल मगच मी त्याचं काम करेन, याच्यापेक्षा संघटनेचं काम तुम्ही यांना आदेश पारित करा, यांच्याकडून ते काम उभे करून घ्या. भाऊ तुम्हाला जबाबदाऱ्या चांगल्या आहेत आणि संघटना प्रत्येक तालुक्यात वाढली पाहिजे. प्रत्येक तालुक्यातला पदाधिकारी सक्षम झाला पाहिजे. तुम्ही जिल्हा प्रमुख आहे, त्याच्यानंतर मला कारण नको. दुसऱ्या वेळेस मिटिंगला येताना तुम्ही पहिली मिटिंग इतकी जोरदार घेतली, याच्यानंतर जे ढासाळला तुमचा, तिथून माणूस वर आला पाहिजे. तुमचं कामाचा आलेखच खाली गेला आणि तुम्ही गटबाजीत अडकले. तो मला काम करून, अरे जिल्हा प्रमुखाला कोणाची ताकद नाही थांबवण्याची, माझी स्वतःची सुद्धा नाही. तुम्ही चांगलं काम करत असताना तुम्हाला थांबवण्याची, बाकीच्यांचं काय घेऊन बसले. आपल्या कामावर, आपल्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास पाहिजे. त्याच्यामुळे हे कारण सांगू नका. कारण कोण सांगतो माहितीये का? जो बुजदिल असतो, ज्याच्यात लढायची क्षमता नसते, ज्याच्यात संघर्ष करण्याची ताकद नसते, तो माणूस कारण सांगतो, तो पळवाटा शोधतो. ज्याला काम करायचंय तो पळवाट नाही शोधत, तो त्या दगडाला सुद्धा फोडून त्याचा रस्ता मोकळा करत असतो. याला माणूस म्हणतात, याला छावा म्हणतात. लक्षात घ्या, ते तुम्ही बना. कारण सांगू नका. पुढच्या मिटिंगला मला एकही कारण ऐकायला मिळालं नाही पाहिजे. महाराज बरोबर आहे ना? वारकरी संप्रदायाची शिकवले का नाही आपल्याला? संघर्ष केला पाहिजे, सत्यता मांडली पाहिजे. सत्यता मांडत असताना त्याच्यातून चांगलं कर्म झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तरच तुम्ही छावे. तुम्ही कशाला एवढे मावळ तयार करायचा, एवढे कार्यकर्ते आहे म्हणायचं, लाखो महाराष्ट्रात एक नंबरची संघटना. काय मी माझ्या एवढ्या मतदारसंघात मला निवडणूक करायची, तिथं सगळ्या जवळपास आपण 5-6 ठिकाणी गेलो, सगळ्यांना भेटीगाठी दिल्या. कारण सांगणाऱ्याला सगळं कारण आहे. आज इकडे यायचं तर मी कारण सांगू शकत होतो, आज आमच्याकडे खूप लग्न, मी येऊ शकत नाही. पण दिलेला शब्द आहे, जायचंय. आपल्याला त्या ठिकाणी आपण जाणार आहे, आपण शब्द दिलाय. नंतर काय घडामोडी झाल्या याच्यापेक्षा त्या शब्दाला किंमत देऊन त्या ठिकाणी येणं. आज संध्याकाळी नाशिकला लग्न सांगितले, आता मी कुठे आहे? पंढरपूरला. त्याला डिझेल सप्लायचे टेन्शन नसतं, त्याला गाडी पंक्चर होईल टेन्शन नसतं, त्याला वाटेचं टेन्शन नसतं. त्याला कुठलाही रस्ता असला तर त्या रस्त्याने बरोबर जातोय. बरोबर आहे का नाही? त्याला वाट मोकळी, पाय वाट कशाला म्हणतात? माणूस पायी चालला तर पुढेही जाऊ शकतो. तुमची गाडी पुढे उभा राहिलो का? संघटना आहे, शिस्त पाळायची. आपण जेव्हा कोणी व्यक्ती बोलत असतो त्यावेळेस त्याचं पूर्ण ऐकू. धनराज सगळं होईल, हे सगळं तुम्ही ते आम्ही सुरू झाल्यावर तुम्ही तुमचं सुरू करता. बरोबर आहे का? अजिबात सुरू कोणीही माणूस बोलणार असो, मीच नाही, कुठलाही व्यक्ती जर बोलत असला तर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तो कशाला बोलतोय? तुम्हाला कळावं म्हणून बोलतोय. त्याच्या भावना असतील, त्याच्या मनातल्या काही गोष्टी असतील, त्या तुम्हाला समजावं म्हणून तो बोलतो ना. तुम्ही आपला गुप्तचार करायचं, याला काय अर्थ आहे का? हे शिकलं पाहिजे. हा काही कॅम्प नाही, ही मिटिंग आहे. मला त्या कॅम्प मध्ये शिकवलं पाहिजे. इथे काही त्या शिकवायच्या गोष्टी नाही. असो, चांगल्या पद्धतीनं सोलापूर जिल्हा आहे. नाशिक नंतर मी सांगितलंय सगळ्यात जास्त राज्यातले पदाधिकारी या जिल्ह्यात आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पदांना न्याय द्या. धमकावू नका. धमकावण्याने काही फरक पडत नाही, तुमचंच वाटोळं होईल. संघटना सोडून आतापर्यंत अनेक गेले, त्यांनी काय दिवे लावले, त्याचे काय ते झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती. मला वाटतं छावा क्रांतीवीर सेनेमधून निघून 6 संघटना तयार झाल्या. अरे किती मोठी संघटना आहे आपली. हिच्यातून निघून 6 संघटना तयार झाल्या. काय फरक पडलाय का संघटनेला? आपल्या ते काय फरक पडतो? छावा नाव तयार करून उभे राहतात. असू द्या, शुभेच्छा आहे सगळ्यांना. अजून कोणाला घालायचे असतील त्यांनाही शुभेच्छा आहे. आपल्या काम करणाऱ्या बरोबर लोक असतात. देखाव्यावर चालतं दुकान फक्त 5 दिवस.
त्याच्यापेक्षा फार काय जास्त दिवस चालत नाही. त्याच्यामुळे आणखी कोणाला संघटना काढून काय करायचे असेल, उपद्रव किंवा एखाद्या पक्षात जायचं असेल तर जरूर जा, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे. पण जाताना एवढाच विचार करून जा का तिथे गेल्यावर तुम्हाला किमान किंमत तरी मिळाली पाहिजे. इथं जी बसायला खुर्ची मिळाली तिथे खुर्ची उचलायला न लागू म्हणजे बरं झालं. एवढं तर काम नक्कीच जा करा. तुमचा नियुक्तीचा प्रश्न, तुम्हाला नियुक्ती द्यायची आहे, बऱ्याच दिवसापासून रोज मेसेज टाकायचं माझी नियुक्ती कधी करता, असा माणूस पाहिजे हो. संघटनेला काय तुमचं नाव परत लक्षात सागर यादव. तसं मी गणेश माने आणि धनराज लटके, मी अखिल भारतीय छावाचाच होतो. त्यावेळेला प्रवीण गाडगेने आम्ही प्रवेश केला. आता जवळ आता चुकून नाही म्हणत माहितीये का, मला आतापर्यंत 50 मेसेज टाकले असतील माझी नियुक्ती कधी करता. आता आचारसंहिता लागू राहिली म्हणून तरी तुम्ही माझी नियुक्ती करा. मी त्या माणसाचा म्हणजे खरंच त्याची क्षमता बघत होतो. एखादा काय विचार केला असतं, अरे आपण 10 वेळा या माणसांना सांगतो आपल्याला नियुक्ती देत नाही, आपण काय यांना बोलायचं. पण जिद्द पहा, तुम्ही मला नियुक्ती देता कधी, हा एकच प्रश्न राहायचा. आज तो माणूस 3 महिन्यापासून नियुक्ती मागत होता, आपण देऊ शकलो नाही, पण आज तुमची नियुक्ती 100% करणार. सुरुवातीला 5% काढणार हो, प्रेमच आहे ना. प्रेमाचीच कसोटी होती, लक्षात घ्या. तुमचं तत्व चांगलं आहे म्हणून तुम्हाला कोणत्याही पद संघटनेत काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पहिले कोणत्या पदावर काम करत होते? पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शेतकरी आघाडी. आता तेच ठेवा ना, काय बदली त्या पद तेच ठेवायचं. माझं कसं संस्थापक आहे, बदलीतच नाही. पद बदलायचं नाही, पद आहे ते त्याच पदाची ओळख करायची. मी संस्थापक पद बदलू शकत नाही. आता बदलायची इच्छा झाली तरी बदलू नाही. काय म्हणायचे बदलून पहिल्यापासून अनुभव आला, त्याच्यामुळे ते पद काय बदलू नाही. ते माझ्यासाठी तेच पद लायबल आहे असं वाटतं. संस्थापक अध्यक्ष हे पद चांगलं आहे, त्याच्यामुळे ते पद काही चेंज करू नये. आज आपण 2च नियुक्ती या ठिकाणी द्यायच्या आहे, जास्त काही नियुक्त्या देऊ नका. आम्ही आहोत एक भाऊंचे संपर्क प्रमुख म्हणून जिल्ह्याच्या पद द्यायचं. आणि या आघाडीचे जे आहे ते करू. आणि त्यांचं पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शेतकरी आघाडी आणि यांचं शिक्षक आघाडी आणि एक शिक्षक आघाडीचे. तुम्हाला पद देईल नाही ना. ते ओमकार तुम्ही नंतर, धनराज तुम्ही बसून सगळे बसून करा. आणि धनराज तुमची सगळ्यात जास्त जबाबदारी काय माहिती का, या जिल्ह्यातला पहिला छावा आहे, छावा क्रांतीवीर सेना. धनराज छावा क्रांतीवीर सेना पंढरपूर किंवा सोलापूर जिल्ह्यात आणणारा धनराज आहे. त्याच्यामुळे धनराजला वेगळी रिस्पेक्ट आहे आमच्यामध्ये. धनराजने किती आमच्याशी डोकं लावलं ना, धनराजवरचं प्रेम काय आमचं कमी होत आणि त्याचंही कमी होत नाही. हे फक्त हे बघा, याला मजा म्हणतो की तुम्ही एकमेकाशी भांडलं पाहिजे. माणूस भांडतो कुठं जिकडे अधिकार असतो तिथंच भांडतो. दुसरीकडे काय भांडायला जायचं कोणाशी, काय गरज पडली त्याला माहिती. भांडलं कुठं पाहिजे ते बरोबर त्याच लेवलला भांडते. मलाही कळत मी कुठं थांबलं पाहिजे, आम्ही कुठे डोकं लागतो. त्यामुळे आणि न्यायी भांडण असतं, काही मोगम नसतं. भांडण काय असं वेगळं नसतं, चांगल्या तत्वावर भांडण असतं, ते झालंच पाहिजे. तेव्हा तुमचं आमचं प्रेम आहे. अधिकाराने माणूस एकमेकावर बोलला पाहिजे, त्याने अधिकाराने एकमेकाला सांगितलं पाहिजे. चला आता आपला पुढच्या कार्यक्रमाचा वेळ झालाय, त्याच्यामुळे त्याही कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे. पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पुढच्या वेळेस जे जे इथं प्रमुख पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही आणि तुम्ही 2 झाली. तुम्ही ग्रामीणला आहे, तुम्ही शहराला आहे. 2 टप्पे आहे. आपल्याला पंढरपूर विभागाला सुद्धा जिल्हा प्रमुख द्यावा लागेल इकडं, कारण तुमचा विभाग तिकडच आहे. सोलापूर शहर विभाग वेगळा आणि ग्रामीण वेगळा. इकडं पंढरपूर विभागाला सुद्धा चांगला जिल्हा प्रमुख आपल्याला द्यावा लागेल. त्या भाऊंची जबाबदारी आपण वर टाकल्यामुळं इथं भाऊ चांगलं तुम्ही तयारी नेटवर्क तयार करा. परत पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला भरारी. आणि आपलं आता अधिवेशन येते 2 महिने, त्यामुळं अधिवेशनाला किमान 1000 कार्यकर्ते तरी सोलापूर जिल्ह्याकडून अपेक्षित आहेत. नितीन शिंदे साहेब, ते कार्यकर्त्यांची पकड बांधणं, त्या लोकांची जबाबदारी घेणं. अधिवेशन आपल्याला नाही आता देऊ शकत नाही, कारण आपल्याला विधानसभा लढायची. आता तुम्हाला मिळू शकत नाही, कारण आता येवला हे फायनल झाले. येवल्यात विधानसभा आपल्याला लढायची फायनल आहे. येवल्याची निवडणूक आपण लढणारच आहे. नाही तर नाशिक लोकसभा लढून घेतली असते ना, मी ती लढायची नाहीये. आपल्याला येवला विधानसभा लढायची, तिथे आपल्याला अधिवेशन घ्यायचंय. हजारोच्या संख्येनं सोलापुरातून तिथे कार्यकर्ते त्या अधिवेशनाला आले पाहिजे. आणि परत एकदा लोकांचं लक्ष लागेल त्या अधिवेशनाकडे. आपल्या जसं वर्धापनकडे लागलं तसं आता अधिवेशनात पण लागले, पण आपण कुठेही कमी पडत नाही.
अरे त्याच्याबरोबर साक्षात पांडुरंग परमात्मा पांडुरंगाचे आशीर्वाद आहे आपल्या बरोबर. आपल्याला काय कमी पडणार आहे कोणाचं? आपण कोणाचं वाईटच करीत नाही तर भगवंत आपलं वाईट होऊच देणार नाही. त्याची काही काळजी तुम्ही करू नका. आणि आपल्याला काही संकट आलं तर पहिली धाव कुणा राहते? पांडुरंगाच्या चरणी. पांडुरंगाचं यायचं दर्शन घ्यायचं, विषय संपवायचा. या सगळ्या गोष्टी तुम्ही आता प्रामुख्याने करा एवढीच तुम्हाला विनंती करतो. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊ. आजची ही मीटिंग आपली संपली असं आपण जाहीर करू. ओके. बसून राहा तसे त्याच्या नियुक्त्या तरी आल्या. चला चल बाबा भाऊ तुम्ही खाली बसून राहा. तुम्ही बसा 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 खाली बसा खाली बसा. चल बाबा चल ना. हा निघायचे अजून 10 मिनिट. त्याचं पदली आहे ना पदली अहो होय सगळं करायचं आता निघालोय. पत्नी नाही का नक्की त्याचं पण नाही लिहिलं कुठं लिहिलं तुम्ही दुसरं जे सांगतो आम्ही ते ना हो ठीक आहे. हो सागर यादव या. बाकी बसा खाली बसा दादा. बाहेर पण जाऊ नका, थांबा इथं सगळे. चला पुढचं ओमकार जोशी कोण आहे? ओमकार जोशी विकास मोठे विकास मोठे विकास मोठे गणेश एक मिनिट. अविनाश देशमुख. चला लाटे देशमुख कोण आहे? गणेश जोरात झालं पाहिजे ना. जिल्हाध्यक्ष हा. जिल्हाध्यक्ष भाऊ पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख आहे. 5 जिल्हे जापायचे. आता लय जोरात केलं पाहिजे का? पश्चिम महाराष्ट्र 5 जिल्हे दिले ना अंडर. जिल्हा प्रमुखाच्या वरचा पद आहे पश्चिम महाराष्ट्र संपर्क. भाऊ आता खुश आहे ना? आता काय अडचण नाही ना? चला 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 लवकर या. राहू का सगळे? एक फोटो घ्या. फोटो बाहेर हा फोटो बाहेर घेऊ.